नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात. आणि अद्वैत जे काही रुखवताचं जे वस्तू आहेत, ज्या वस्तू आहेत तर त्या अगदी डिंकाने फेविक्विकने चिटकवत असतात. परंतु आता असं करता करता मात्र त्या दोघांचं बोट आहे तर ते एकदम असं दोघं बोट काढण्याचा प्रयत्न करतात, कारण ते एकमेकांना अगदी घट्ट पद्धतीने चिटकलेलं असतं. अद्वैत जोरात कलावर ओरडतो की हे बघ, खरे काय केलंस तू, हे मी काय केलं? तेव्हा अद्वैत म्हणतो की सगळं गोंधळ घालून ठेवला. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग कोणी केलं? तुला माहिती आहे की हे सर्व तू केलंस आणि हे बघ, माझ्या बरोबर आर्ग्युमेंट घालू नकोस. त्यावर आता कला म्हणते की चांदेकर ओरडू नको, शांत हो. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुला सांगितलं होतं की मला ब्रेकफास्टला जायचं आहे आणि आता हे तू काय करून ठेवलंस? एकतर मला खूप भूक लागलेली आहे, हे काय चिटकून ठेवलंस तू? आणि जर तुला चिटकायचं होतं तर तू स्वतःच्या हाताला चिटकून ठेवायचं होतं. तेव्हा आता कला म्हणते की बघ, आता तू इतकं चिडण्याऐवजी हे बोट कसं काढायचं याचा विचार कर. म्हणून आता दोघेही हात वर करतात आणि वर धरून मात्र ते बोट काही आता निघलेलं नसतं. एकमेकांचं बोट एकमेकांना अगदी घट्ट असं चिटकलेलं असतं. तेव्हा आता कला म्हणते की थांब, मी प्रयत्न करते. तर अद्वैत म्हणतो की तू काय प्रयत्न करणार होती? तेव्हा कला म्हणते की हे बघ, मी खिचून धरते. तेव्हा आता अद्वैत लगेच जोरात ओरडतो की आ. तर कला म्हणते की अरे, अजून पर मी खेचलं सुद्धा नाही आणि तू लगेच ओरडतोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की जर तुला खेचायचं असेल तर तू हळूच खेच, माझी स्किन आहे. तेव्हा कला ही जोरात ते बोट ओढते. तर अद्वैत म्हणतो अगं व्यवस्थित कर. तेव्हा कला म्हणते की थांब, मी काहीतरी ठेचून बघते आणि ठेचून काढते. म्हणून कला ते पुठ्ठा घेते आणि त्याने काढण्याचा प्रयत्न करते. परंतु अद्वैत म्हणतो की काय बावळटपणा लावलास, या सर्वांनी ते नाही होणार. तेव्हा कला त्याला म्हणते की एक काम कर, तू हात वर कर आणि मी खाली खेचण्याचा प्रयत्न करते. म्हणून अद्वैत आणि कला एकमेकांचा हात असा वर धरतात आणि एकमेकांच्या बोटाने ते काढण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तेव्हा अंजू तिथे येते आणि आजू आता ह्या दोघांचं जे काही सुरू आहे ते पाहते. तेव्हा आता अद्वैत आणि कला ह्या दोघांचं जे काही सुरू आहे तर ते बघून अंजूला मात्र खूप हसायला येतं. तेव्हा आता कला ही अद्वैतला खुणावते. तर अद्वैत आता जोरात ओरडतो की काय आहे? तेव्हा कला म्हणते की हे बघ, अंजू आलेली आहे. अंजूकडे बोट करते. तेव्हा आता अद्वैत अंजूकडे पाहतो आणि लगेच आपला हात खाली करतो. तेव्हा अंजूला तर खूप हसायला येतं. अंजू हसून विचारते की कलाताई, हे काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की बोट चिटकली ग्लूमुळे, हिच्यामुळे. तेव्हा आता कला विचारते की अंजू, अगं काय करू सांग ना, कारण खरंच हा ग्लू नाही निघत. तेव्हा अंजू हसते आणि विचारते की अशी कशी बोट चिटकली? तेव्हा अंजू फक्त हसत असते. तर कला म्हणते की अंजू, अगं मदत कर ना, तू का हसते? अगं सांग ना कसे बोट काढवायची. मात्र अंजू हसते आणि त्या बोटांकडे परत बघत म्हणते की नाही बाई, मला नाही जमणार, मी जाते. तेव्हा अंजू जायला निघते. तर कला म्हणते की अंजू, अगं जाऊ नकोस, सांग ना ही बोट कशी काढू. तेव्हा आता अंजू खाली जायला निघते. तर अद्वैत आता अंजूवर ओरडतो की अंजू, अगं खाली जाऊन तू कुणाला सांगू नको की हे असं झालेलं आहे म्हणून. तेव्हा आता अंजू हसून म्हणते की नाही सांगणार, तुमचे बोट चिटकले ते. तेव्हा आता कला ही ओरडते, अंजू अगं कसं सोडू? तेव्हा आता अंजू म्हणते की कलाताई, अहो खाली बोट धरा, म्हणजे बघा की सुटते की काय. तेव्हा आता कला म्हणते की हो, गुड आयडिया, थँक्स वर का अंजू. म्हणून ते अद्वैतला म्हणते की अद्वैत सावकाश आहे आणि अद्वैतला धरून ओढत असते. तेव्हा अद्वैत तिच्या मागे अगदी सावकाश येत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की अय कुठे? तेव्हा कला म्हणते की काही नाही, अरे भारी वाटत होतं तुला मागे मागे फिरायला. तेव्हा आता अद्वैत ओरडतो. अद्वैत म्हणतो की काय? त्यानंतर आता इकडे सरोज विचार करते की अंजू अजून का आली नसेल, तिला येण्यासाठी इतका का उशीर लागला असेल, नक्की काहीतरी गडबड आहे. म्हणून लगेच सरोज आबांना म्हणते की आबा, मी वर जाऊन बघून येते. तेव्हा आबा सरोजला म्हणतात की सरोज, अगं येतील तू नको जाऊ. तेव्हा सरोज ऐकायला तयारच नसते. सरोज म्हणते की नाही आबा, मला जावंच लागेल. सरोज आबांचं ना ऐकता लगेच आता रूम मध्ये येते आणि तेवढ्यात तिला आता अंजू समोर भेटते. आणि आता लगेच सरोज अंजूला विचारते की काय ग, काय झालं, का ते आले नाही? तेव्हा आता अंजू अगं ते असं करत असतं. तर सरोज आता लगेच तिच्यावर ओरडते, काय ग अंजू, तुला व्यवस्थित बोलता येत नाही का? बाजूला हो. आता सरोज डायरेक्ट रूम मध्ये येते आणि तेथे रूम मध्ये तिला कला आणि अद्वैत दिसत नाही, म्हणून ती लगेच बाथरूम मध्ये येते. तर बाथरूम मध्ये आता हे दोघं नळाखाली ते जे काही आता त्यांचं बोट चिटकवलेलं आहे तर ते पाण्याखाली धरतात. तेव्हा आता सरोज तेथे येते आणि सरोज मात्र आता हे दोघांकडे बघून तिचा आणखीनच जळफळाट होतो. आणि काय करतात तुम्ही, नेमकं तुमचं हे काय चाललं होतं असं विचार, आणि हा सगळा काय पोरकटपणा आहे, इथपर्यंत तुम्ही आलात कसे? तेव्हा आता अद्वैत घाबरतो. अद्वैत आई असं करतो, काय रे अद्वैत, एकमेकांशी बोट चिटकवण्यापर्यंत तुम्ही इतके जवळ गेलेच कसात, हो की नाही अद्वैत? तेव्हा आता कला म्हणते की सरोज मॅडम, अहो मी सांगू का? कला सांगायला सुरुवात करते. कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, जेव्हा मी रुखवत बनवत होते तेव्हा मात्र आता
अद्वैत मला मदत करायला गेला होता तेव्हा मात्र डिंकाने आमची बोटं चिटकली। तेव्हा मात्र सरोज रागाने या दोघांकडे बघते आणि म्हणते की अगोदर खाली चला, नाश्ता करायला सगळेजण तुमची वाट बघतात। सरोज आता खूप तापलेली असते। तेव्हा अद्वैत अगदी शांतपणे म्हणतो की आई अगं पण आमची बोटं एकमेकांना चिटकलेली आहेत। तेव्हा आता सरोज रागाने म्हणते की हो मी आहे ना तुमची चिटकलेली ही बोटं सोडवायला, आणि लगेच सरोज धावतच खाली येते की अंजू अंजू पाणी खाली तापवायला ठेव असं म्हणते। तेव्हा आता सर्वजण आता सरोजकडे पाहत असतात की नक्की काय झालं ते। तेव्हा आता अद्वैत आणि कला सुद्धा खाली येतात, ते सुद्धा एकमेकांच्या सोबतच असतात। तेव्हा आता रजनी विचारते की काय ग कला, तेव्हा अद्वैत आणि कला तर एकमेकांच्या जवळच असतात ते बोट चिटकल्यामुळे। रजनी विचारते की अगं इतका वेळ कुठे होती, तेव्हा आता कला ते तर अद्वैत म्हणतो की ते बोट चिटकलं होतं। तेव्हा आता आबा म्हणतात की अरे काय बोलतात, जरा नीट बोला की। तेव्हा कला म्हणते की म्हणजे काय झालं माहिती आहे का, तर अद्वैत म्हणतो की म्हणजे आमची बोट चिटकली। तेव्हा आता आबा अगदी मोठ्याने हसायला सुरुवात करतात आणि सरोजला मात्र आणखीनच राग येतो। तेव्हा आता नैना म्हणते की बापरे कला, अगं काही काही तुझं काही पण सुरू असतं। तेव्हा आता हळूच रोहिणीला म्हणते की मॉम इन लॉ, अहो ही सर्व बघून सरोज मॅडमच्या कानाच्या अगदी वाफा निघल्या असतील। तेव्हा आता रोहिणी पाहते आणि रोहिणीला मात्र बघून खूप असं हसायला येत असतं। कला आणि अद्वैतचे तर बोट एकमेकांना पॅक चिटकलेले असतात। नैना सुद्धा आता खूप जोराने हसते। तेव्हा आता सरोज रागाने आता त्या दोघांना म्हणते की इकडे या, आणि जे काही गरम पाणी अंजूने केलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये हात बुडवायला सांगते। तेव्हा अद्वैत आणि कला दोघेही त्या पाण्यामध्ये हात बुडवतात आणि आता सरोज रागानेच बघत असते। तेव्हा पाण्यात हात बुडवल्यानंतर त्यांचं जे काही बोट आहे ते शेवटी निघलं जातं। तेव्हा आता सरोज ही कलाजवळ येते, कला किचन मध्येच असते आणि अद्वैत आता डायनिंग टेबलवर नाश्ता करायला निघून जातो। तेव्हा आता लगेच सरोज आता हसून कलाला म्हणते की गम गुम डिंक काही पण असो, तुमचा हात मी एकमेकांना कधी चिटकून नाही देणार, आणि समजा तो चिटकला तरी तो सोडवण्यात मात्र माझा हात दुसरा कोणीही नाही धरू शकणार, समजलंस का तुला आता हे सर्व। तेव्हा आता कला म्हणते की अहो सरोज मॅडम हा तर वरवरचा चिकटपणा आहे, हा डिंक तर सुटेल परंतु नात्याचा डिंक इतक्या सहजासहजी नाही सुटणार। तेव्हा आता सरोज रागाने बघत असते आणि हसून ती आता परत नाश्ता करायला येते। तेव्हा आता कला आणि अद्वैत या दोघांना एकत्र बघून आबांना तर खूपच आनंद होतो। आबा म्हणतात की मनात खरंच देवीला जाऊन आलो म्हणून घरामध्ये हे जे काही बदल आहे ते अगदी चांगले दिसतात। सोहमचं लग्न ठरलेलं आहे आणि कला अद्वैत सुद्धा एकमेकांशी अगदी चांगलं वागतात, त्यामुळे आई अंबाबाई हे आमचं घर आहे ना असंच हसत खेळत राहून दे ग। आता ह्या सोहमचा नवीन संसार सुरू होणार आहे, त्यामुळे त्याच्याकडे आई तुझं लक्ष असून आणि हा पोरगा कर्तव्य चुकणार नाही हे मी बघ। आणि सोहम तुला एक सल्ला देऊ का, अरे आता तुझं लग्न होणार आहे आणि हे बघ कसं असतं की जर बायकोला तिच्या नवऱ्याने कामामध्ये मदत केली तर ते आवडतं आणि त्यामुळे प्रेम वाढतं रे। तू एक काम कर, अनामिकाला फोन लाव आणि त्यांना विचार की त्यांच्या घरी तयारी कुठे आलेली आहे ते, आणि त्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी किती वाजता येणार आहे हे सर्व तू विचारून घे। आणि तेवढ्यात आता सोहमच्या मोबाईलवर अनामिकेचा कॉल येतो, परंतु आता आबा जे काही सोहमला बोलत असतात तर त्यामुळे आता काजलला खूप असं वाईट वाटत असतो। काजलचे डोळे भरून येत असतात, तर आता सोहमच्या मोबाईलवर आलेला कॉल बघून आता आबा खुश होऊन म्हणतात की हो हो कळलं कळलं आम्हाला अगदी कळलं, आणि जा ए तू विचारून। तेव्हा आता सोहम लगेच उठतो, हो आबा करून तो आतमध्ये बोलायला जातो, परंतु काजलचा जीव अगदी खालीवर होत असतो। काजल आता बिचारी अगदी डोळ्यामध्ये पाणी आणते। तेव्हा सर्वजण आता नाश्ता करून आतमध्ये प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये निघून जातो। काजल एकटीच आता तेथे असते। तेव्हा आता काजल विचार करते की आता मी याच्याशी बोलायला जाऊ का, फोन झाला का मी लगेच याच्याशी बोलायला जाते, हा फोनवर बोलतोय म्हणून कोणी आता याला डिस्टर्ब सुद्धा करायला येणार नाही, पण नेमकं मी काय करू, असं आता सोहमला कसं भेटू, त्याला एकट्यात जाऊन कसं विचारू, कोणी जर बघितलं तर, पण नक्की काय करू असं आता ती विचार करत असते। जातेच असं बोलून ती जायला निघते आणि तेवढ्यात अंजू रजनी आणि कला तेथे येतात। तर कला आता काजलला म्हणते की गुंड्या अगं तू तो पराठा का खाल्ला नाहीस, तुला भूक नाही का। तेव्हा आता काजल म्हणते की मला नकोय। तेव्हा कला म्हणते की बस खाली, भूक नाही म्हणजे तो खाऊन घे। तेव्हा काजल नको असं म्हणत असते, परंतु कला ऐकत नसते। कला म्हणते की बस खाली। त्यानंतर आता मेहंदीच्या कार्यक्रमाची सुरुवात होते। कलाची तयारी एकदम अगदी छान सुरू असते। राकेटला तिने ते कार्यक्रमासाठी अगदी तयारी करण्यास सज्ज केलेलं असतं। ती राकेटला समजावत असते। तेव्हा राकेट म्हणतो की कलाताई अगं मला सगळं काही समजलं, आणि हे बघ तुझी जी काही कामगिरी आहे ना ती अगदी परफेक्ट आहे, तू काही काळजी करू नकोस। आणि तेवढ्यात कला म्हणते की हो ना। तर सोहम छान तयार झालेला असतो आणि अद्वैत सुद्धा अनामिकेचे जे काही आई वडील आहेत
आता मेहंदीच्या कार्यक्रमासाठी तेथे हजर असतात. सर्वजण अगदी खूप छान तयारी करतात आणि मेहंदीच्या कार्यक्रमासाठी तयार होतात. सर्वांची आता घाई सुरू असते. तर कला म्हणते की चल रॉकेट, आता तू अंजूला काही मदत हवी असेल तर तिकडे जा, तिला मदत कर. तोपर्यंत मी रजनी मॅडमला काही हवं काय नको हे बघते. आणि तेवढ्यात रजनी मॅडम आता त्या सगळ्या मुलींना मेहंदीवाल्या समजावत असतात की हे बघा, मी साखरेचं पाणी वगैरे सगळं काही व्यवस्थित तयार करून ठेवलेलं आहे. तुम्ही मला आवाज द्या, तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मी तुम्हाला आणून देईल. तेव्हा कला रजनीजवळ येते आणि रजनी मॅडमला म्हणते की रजनी मॅडम 1 मिनिट, आणि त्या अपेक्षा वगैरे ज्या काही आहेत त्या मुलींना विचारते की तू खाल्लंस का, काहीतरी नाश्ता वगैरे केलास का, चहा वगैरे घेतलास, जर काही लागलं तर मला सांगा. तेव्हा आता रजनी म्हणते की कला अगं तू काही काळजी करू नकोस, सगळं काही अगदी उत्तम पार पडेल आणि जे झालेलं आहे ते उत्तम झालेलं आहे. आणि तेव्हा आता त्या मुली बाजूला जातात. तेव्हा आता रजनी म्हणते की कला अगं तुझी टिकली कुठे आहेस. तेव्हा आता कला म्हणते की अहो लावली होती, पडली का, आणि आता मला परत खोलीमध्ये जावं लागन आणि लावं लागेल. तेव्हा रजनी म्हणते की अगं नको, तू देवघरात जा आणि डायरेक्ट कुंकू लावून ये, इतका वेळ वाया घालू नको. तेव्हा आता कला देवघरात येते, देवाला अगोदर मनोभावाने नमस्कार करते आणि जे काही करंडा कुंकवाचा असतो त्यातून कुंकू एका बोटाला घेते आणि आपल्या कपाळाला ती कुंकवाचा टिळा लावते आणि परत मनोभावाने देवाला हात जोडते. त्यानंतर आता काजल सुद्धा तयार होऊन बाहेर येते. काजलला आता हे सर्व बघून आणखीनच तिचं हृदय भरून येतं. तिला काय करू आणि काय नाही, अगदी कशातच तिचं मन नसतं. परंतु आता कलासाठी आणि आपल्या या दाजींसाठी ती या घरामध्ये वावरत असते. तेवढ्याच संगीता आणि दिनकर सुद्धा मेहंदीच्या कार्यक्रमासाठी येतात. रॉकेट आता त्यांना पाहून अगदी खुश होतो. तेव्हा आता मावशी तू आलीस का, तर मावशी म्हणजे संगीता विचारते की काय रे रॉकट्या, अरे तू बरा आहेस का. रॉकेट म्हणतो की बरा आहे, परंतु मावशी अगं तू काहीतरी टेन्शन मध्ये दिसते, काय झाले ग. तेव्हा संगीता म्हणते की नाही रे, अरे काजल कुठे आहे, ती दिसेनाशी झालेली आहे. आणि तेवढ्यात काजल तर तयार होऊन आलेलीच असते. ती आई म्हणजे संगीता आणि दिनकर या दोघांकडे डोळे भरून बघत असते. तेव्हा रॉकेट विचारतो की काजू, आणि समोर बघ ना, अगं मावशी ती दिसत नाही का तुला, ती आली बघ. तेव्हा काजल धावतच रडत तिकडे यायला निघते. परंतु रॉकेटच्या मोबाईलवर तेवढ्यात फोन येतो आणि तो लगेच बोलायला बाहेर निघून जातो. तर संगीता आणि दिनकर हे काजल जवळ येते. आता काजल ही आई वडिलांना बघून अगदी संगीताला घट्ट मिठी मारते आणि आता खूप रडत असते. तेव्हा आता संगीता तिला समजावते. त्यानंतर आता आबांचं लक्ष जातं की दिनकर आणि संगीता आलेल्या आहेत, म्हणून आता ते अगदी प्रेमाने त्यांचं स्वागत करतात. आणि दिनकर राव तुम्ही सुद्धा आलात, म्हणून आबा अगदी मोठ्या मानाने त्यांना आत बोलावतात. आणि खरंच तुम्ही आलात ना, खरंच एकदम खूप भारी वाटतं, कारण तुम्ही आमच्या घरचीच माणसं आहात असं वाटत असतं. आणि चला आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. दिनकरराव मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आमची सरोज या घरामध्ये आली होती तेव्हा तिला हातावर मेहंदी काढण्याची खूप अशी हौस होती, हो की नाही सरोज. तेव्हा आता सरोजला हसायला येतं. सरोज हसून म्हणते की काय आबा तुमच्या लक्षात आहे तर आता यावेळेस सुद्धा मी अगदी माझ्या हातावर छान मेहंदी काढून घेणार आहे. तर नटायला मला फार आवडत नाही, परंतु मेहंदी काढायला फार आवडते. लगेच मेहंदी काढायला बसते आणि खुश होते. त्यानंतर आता सर्वांची एक प्रकारची घाई सुरू असते. सोम आणि अद्वैत एकमेकांशी बोलत असतात. रॉकेट आणि अंजू लगेच सर्वांसाठी चहा नाश्ता वगैरे सर्व काही तयारी करूनच असतात. कलाची तर अगदी धावपळ सुरू असते. ती आता प्रत्येकाला विचारते की अजून काही हवं आहे का, आणि ज्या काही बायका मेहंदी काढण्यासाठी आलेल्या असतात त्यांना विचारते की तुम्हाला काही हवं आहे का, मेहंदीचे कोण वगैरे अजून काही. तेव्हा त्या नाही म्हणतात. तर रॉकेटला ती आता जवळच ठेवायला सांगते. अद्वैतने तिला जी काही कामगिरी दिलेली आहे ती अगदी चोखपणे ती पार पाडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता राहुल जेव्हा अनामिकाची मेहंदी पाहतो आणि म्हणतो की मेहंदी तर फारच रंगणार दिसते सोहू, अरे फारच तुझं प्रेम दिसतंय बर का. तेव्हा आता अनामिका ही सोहमकडे बघून खुश होऊन हसते. तर काजल अगदी इतकी नाराज असते. ते आता काजल ही सोहम आणि अनामिका हे दोघांकडे बघत असते. तेव्हा आता अद्वैत कलाजवळ येतो. तर कला विचारते की काय हो, कशी झाली तयारी, तुम्ही जे मला सांगितलेलं आहे ते सगळी केलेलं आहे आणि बघतच राहा की मी नाही तुम्हाला दिलेलं चॅलेंज आहे ते पूर्ण केलं तर. तुला मी जे सांगितलेलं आहे की ते सगळं काही मी व्यवस्थित पार पाडून दाखवले तर मी सुद्धा नावाची कला खरे नाही. अगदी ती मस्त अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत आता तिच्याकडे बघत आबा शेजारी सोप्यावर बसतो. तेव्हा कला सुद्धा आता मेहंदी काढायला बसते. तर आता राहुल नैनाजवळ येतो आणि नैनाला म्हणतो की नैना अगं तू सुद्धा मेहंदी काढून घे की, अगं बघ ना सगळेजण किती मजा करतात, नंतर तू रडत बसशील, अगं जा ना. तेव्हा रोहिणी तेथेच असते. नैना म्हणत असते की अरे नकोय. तेव्हा आता लगेच नैना रोहिणीला घाबरते. तर रोहिणी आता राहुलला म्हणते की राहुल अरे खूप मज्जा येते का तुला.
तेव्हा राहुल विचारतो की मग काय झालं. तेव्हा आता रोहिणी आता कलाकडे बोट दाखवते आणि राहुलला म्हणते की हे बघ, ती कला आता इथून बराच वेळ नाही उठणार, तू तिच्या रूम मध्ये जायचं आणि ते डिव्होर्स पेपर घ्यायचे आणि दुसऱ्या फाईल्स मध्ये टाकून त्यावर अद्वैतची सही करून घ्यायचं. एक काम कोण करणार आहे की जे मी तुला सांगितलं ते. सरोज वहिनी आणि कला या दोघांचं लक्षच जाणार नाही अद्वैतकडे. इनफॅक्ट म्हणजे अद्वैतचं सुद्धा सही करताना स्वतःचं लक्ष नाही जाणार आणि एवढी चांगली संधी तू गमावणार आहेस का. तेव्हा आता राहुल म्हणतो की सॉरी मी लगेच जातो. तेव्हा आता राहुल आतमध्ये जातो तर रोहिणी म्हणते की नाही ना, हे बघ तू आता येथे कलावर लक्ष ठेव, राहुल तोपर्यंत वर गेलेला आहे, तू ह्या कलाला मात्र येथून हलून द्यायचं नाही. तर नैना म्हणते की हो हो. तेव्हा आता राहुल रूम मध्ये येतो आणि दरवाजा लावतो आणि परत त्याच्या डोक्यात येतं की दार लावायला नकोय म्हणून. तेव्हा तो परत दरवाजा उघडतो. तेव्हा तो आता कपाटामधून जे काही डिव्होर्स पेपर आहे तर ते शोधत असतो, प्रत्येक फाईल उचकतो आणि आता हे पेपर्स कुठे असतील म्हणून तो शोधायला सुरुवात करतो आणि परत म्हणतो की आता मला हे सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवावं लागेल, नाहीतर अद्वैतला संशय येईल की नक्की कोणीतरी त्याची खोली उचकली आहे म्हणून. तो तर खूप मोठा असा परफेक्शनिस्ट आहे. तेव्हा मात्र राहुलला आता एका तेथे कपड्यांखाली ते डिव्होर्स पेपरचे कागद सापडतात. तेव्हा राहुल लगेच ते कागद बघून खुश होतो. त्यानंतर आता काजल इकडे बाहेर एकटीच अगदी नाराज बसलेली असते. तेव्हा रजनीचं लक्ष जातं. रजनी म्हणते की काजल अगं काय एकटी बसलीस, ये ना इकडे मेहंदी काढण्यासाठी. तेव्हा कला सुद्धा आता काजलला आवाज देते की अगं ये ना गुंड्या. तेव्हा आता सरोज तर रागाने ह्या काजलकडे बघत असते आणि सोम सुद्धा न बघितल्यासारखं करतो. तेव्हा काजल म्हणते की नको, आपण मेहंदी काही काढत नाही, आपण असंच ठीक आहे तुमचं चालून द्या आणि जर काही मदत लागली तर आपण आहोतच. तेव्हा आता काजल ही सोमकडे बघत असते आणि मनात म्हणते की यार अरे माझं ह्याच्यावर तर प्रेम आहे आणि आता तर हा माझ्याच डोळ्यासमोर दुसऱ्या मुलीशी लग्न करतो, त्यामुळे याच लग्नातील मेहंदी मी कधीच माझ्या हातावर नाही काढणार असे काजल आता ठरवते. तेव्हा आता रजनी ही संगीताला विचारते की संगीता वहिनी अहो तुम्ही सोमच्या लग्नाची मेहंदी काढणार आहे की नाही. तेव्हा संगीता आता काजलकडे बघते आणि काहीच बोलत नाही. त्यानंतर कला ही आता त्या मेहंदीवाल्या मुलीला म्हणते की अपेक्षा तू येथे मध्ये मेहंदीच्या मध्ये चांदेकर असं नाव लिही. तेव्हा सरोज तर लगेच रागाने आता कलाकडे बघत असते आणि अद्वैत आता कलाकडे बघत असतो. तेव्हा संगीता सुद्धा मेहंदी काढायला बसते. तेव्हा आता आबा म्हणतात की अगं कला, अगं इथे सगळे चांदेकर आहेत, त्यामुळे तू त्या मेहंदीत अगं अद्वैत असं नाव लिही, चांदेकर असं का लिहितेस. तेव्हा आता रोहिणी, नैना आणि ही सरोज आहे यांचा तर खूप असा जळफळाट होतो. तेव्हा आता नैना म्हणते की काय मॉम इन लॉ, अहो हे डॅड सुद्धा काय ना सारखे मध्येच बोलत असतात. तेव्हा कला आता खुश होत म्हणते की आजोबा मी त्याला चांदेकरच बोलावते असं लाजत म्हणते आणि जर अद्वैत लिहिलं तर ते माझ्याच लक्षात नाही येणार. तर आबांना आता कलाचं हे बोलणं ऐकून खूप असं हसायला येतं. आता गुपचूप डोकावून मेहंदीमध्ये येणे नक्की काय नाव लिहिलेलं आहे ते बघतो. तेव्हा आता कला ही त्या अपेक्षाला म्हणते की अगं त्या गोलामुळे सगळा समतोल बिघडतोय. तेव्हा अद्वैत लगेच म्हणून जातो की सगळाच बिघडलेला आहे. तेव्हा कला खुश होऊन अद्वैतला विचारते की अरे तुला सुद्धा तसंच वाटतंय ना, अरे मग बघ ना आपल्यातील अजून एक साम्य. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की नाही म्हणजे त्या गोलमुळे मेहंदी खरंच खूप छान दिसते असं मला म्हणायचं आहे. तेव्हा आता सरोज आणि ह्या रोहिणी रागानेच बघत असतात. तेव्हा आता कला विचारते की म्हणजे तुला माझ्या हातावरची मेहंदी तर आवडली ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप्प बस, त्यात असं काही नाही ना सिमिलॅरिटी आणि ना काही, तू कितीही शब्द फिरवण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा आपण सेमच वाक्य बोलणार आहोत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ शब्द मी नाही फिरवत, तू फिरवतेस. मांजर कुठली. तेव्हा कला म्हणते मी मांजर तर तू बोका, म्हणून एका हाताने अद्वैतच्या पायाला जोरात मारते. तेव्हा अद्वैत सुद्धा आता कलाला धक्का देतो आणि कलाच्या धक्क्याने मात्र संगीताला धक्का लागतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की सॉरी. तर सरोज रागाने बघत असते. तेव्हा आता कला म्हणते की अद्वैत अरे धक्का बिक्का मारू नकोस, आईची मेहंदी खराब होते. तेव्हा अद्वैत आता संगीताला म्हणतो की सॉरी मिसेस खरे. तेव्हा आता लगेच सोम सगळीकडे बघत असतो. अनामिकाच्या हातावर छान अशी मेहंदी काढून होते. तेव्हा आबा म्हणतात की सोम अरे आता तुला सुद्धा मेहंदी काढायची आहे. तेव्हा अनामिका लगेच आता सोमकडे खुशून बघते. तर सोम आता म्हणतो की अहो आबा परंतु मला मेहंदीच काढायला नाही आवडत हो. अनामिका त्याच्याकडे पाहते तर आबा म्हणतात की अरे शास्त्र असतं, मेहंदी तर तुला काढावीच लागेल. तेव्हा आता अंजू ही कलाला ज्यूस वगैरे सगळ्यांना देते आणि काजल जवळ येते आणि काजलला सुद्धा देते. तेव्हा आता आबा म्हणतात की सोहम तू एक काम कर, तू तोपर्यंत अनामिकाला आहे ना तुझ्या हाताने सरबत पाज. अरे सोहम तिच्या दोन्ही हातावर मेहंदी आहे, तू पाज ना तिला सरबत. तेव्हा असं म्हटल्यानंतर संगीता काजलकडे बघते आणि काजलला आणखीनच वाईट वाटतं. रजनीला मात्र खूप असं हसायला येतं. तर आबा पुढे म्हणतात की अरे सोहम कसे आहे, बायकोला आपल्या नवऱ्याने मदत केलेली आवडते. तेव्हा सोमला आता शेवटी आबांचं ऐकावंच लागतं. तो लगेच आता हो आबा म्हणून पुढे येतो.
काजलचा जीव आणखीन खालीवर होतो तर सोहम आता अनामिका जवळ बसतो आणि आपल्या हाताने तिला सरबत पाजतो। तेव्हा ते दोघे आता एकमेकांकडे बघत असतात तर काजलला इतकं वाईट वाटत असतं तर एका नजरेने मात्र आता सोहम काजलकडे बघतो। तेव्हा आता आपल्या हाताने तो लगेच आता अनामिकेला सरबत पाजतो। तेव्हा संगीताला आता काजलकडे बघून इतकं वाईट वाटतं। काजल लगेच उठते आणि बाकी सर्वजण टाळ्या वाजवतात। आबा सुद्धा खूप खुश होता तर अद्वैत खुश होऊन टाळ्या वाजवतो। तेव्हा आता अनामिका सुद्धा आणखीनच खूप खुश होते। त्यानंतर आता इकडे राहुलने अगदी ते पेपर्स मिळवलेले असतात आणि तो रूम मध्येच असतो आणि त्याच वेळेस आता रॉकेट तिथे येतो आणि रॉकेटला बघून राहुल तर खूप घाबरतो। तेव्हा आता रॉकेट आत येतो। रॉकेट आता एका नजरेने कपाटाकडे बघतोय आणि राहुलकडे सुद्धा बघतो। तेव्हा आता रॉकेट विचारतो की काय हो दाजी, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा आता राहुल मुद्दा म्हणतो की काही नाही, जरा ऑफिसच्या फाईल शोधत होतो। तेव्हा आता रॉकेट म्हणतो की ते तर बरोबर आहे, परंतु तुम्ही अद्वैत दाजींच्या रूम मध्ये काय शोधता? नाही म्हणजे जर तुम्हाला काही हवं असेल तर ते कलाताईला विचारून सांगू का? तुम्ही इथेच थांबा, मी लगेच तिला घेऊन येतो। तेव्हा मात्र आता राहुल हा रॉकेट जायलाच निघतो, परंतु राहुल लगेच त्याला म्हणतो की तू इथेच थांब आणि काय रे तू कोण आहेस? तुम्हाला हा प्रश्न कसा विचारू शकतोस? हे माझं घर आहे आणि मी आणि अद्वैत एका कंपनीसाठी काम करतो। मग ते पेपर्स मी त्याच्याकडेच येऊन शोधणार आणि तुझ्याकडे येऊन शोधणार का ते पेपर? आणि तेथे ते कला आणि अद्वैत आहे ना, ते जरा मेहंदीमध्ये बिझी आहेत, म्हणून म्हटलं की स्वतः येऊनच बघावं, कळलं का? रॉकेट सारखं सारखं स्वतःचं नाक सगळ्यामध्ये खुपसू नकोस। आणि मला एक गोष्ट सांग, कला आणि अद्वैत त्यांच्या रूम मध्ये नसताना तू इथे एकटा काय करतोस? तेव्हा आता रॉकेट मोठ्याने हसतो आणि म्हणतो की अहो दाजी, मी चार्जर शोधण्यासाठी आलो होतो। ते चपट्या पिनचं चार्जर होतं, ते कुठे दिसेनासे झाले म्हणून तो इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात करतो। येथे नाही वाटतं आणि परत म्हणतो की तुमचं जे काही चाललेलं आहे ते चालून द्या, मी तोपर्यंत जातो। असे बोलून रॉकेट आता रूमच्या बाहेर जातो। तेव्हा कुठे हा राहुलच्या जीवात जीव येतो। तेव्हा आता राहुलने ते डिव्होर्स पेपर मिळवलेले असतात आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये। तेव्हा आता आबा हे सर्वांसमोर म्हणत असतात की आता प्रथेप्रमाणे या पिढीतील मोठ्या मुलाला कार्यवाहक होणार म्हणून मानाचा टिळा लावायचा आहे। तेव्हा सरोज लगेच आतमध्ये जायला निघते। तेव्हा लगेच आबा ही सरोजला म्हणतात की सरोज थांब, कारण सरोज आता ही लगेच टिळा लावायला निघालेली असते आणि आता तिला असं वाटतं की मीच अद्वैतला टिळा लावेल म्हणून, परंतु आबा तिला अडवतात आणि म्हणतात की हे बघ, तू टिळा लावू नकोस, कला लावेल। तेव्हा आता सरोज लगेच आता कलाच्या हातामध्ये तो पंचपाळा द्यायला सुरुवात करते आणि अपमान करत म्हणते की आता ही मेहंदीचे हात हिचे अगदी माखलेले आहे, मग त्या हाताने ती आता अद्वैतला टिळा लावणार आहे का? तेव्हा आता कला ही चांदेकरला खुर्चीवर बसायला सांगते आणि मान मागे टाकायला सांगते। तेव्हा अद्वैत अगदी तसेच करतो आणि आता कलाही जो काही आपल्या कपाळाला तिने कुंकू लावलेला आहे त्याचा टिळा ती अद्वैतच्या कपाळाला आपल्या कपाळानेच लावते। तेव्हा आता सरोजला हे बघून आणखीनच जळफळाट होतो, परंतु आबा आणि बाकी सर्वजण खूपच खुश होतात। परफेक्ट असा टिळा अद्वैतच्या कपाळी लागलेला असतो आणि पुढे मित्रांनो काय काय होतं हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।